Hi friends, welcome to your Saraswati Gurukul channel. Today we are going to learn class 7th subject English lesson number 4.5 from the Selfish Giant workshop. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वार्थी राक्षस यामधून किंवा या पुस्तकामधून घेतलेली ही कथा आहे आणि त्याचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत. तर या सेकंड टर्ममधला द्वितीय सत्रामधला हा शेवटचा पाठ आहे आणि यानंतर तुमची परीक्षा चालू होईल. तर त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक, माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या नेहमीच पाठीशी राहतील आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा आहेत. तर चला तर मग सुरुवात करूया. या वर्कशॉपच्या आधी आपल्याला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत ते पाहून घेऊयात. फ्रॉम पेअर्स मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स दॅट यू युजली शेअर विथ अदर्स अँड अनदर ऑफ थिंग्स विच यू डू नॉट युजली शेअर. नाव राईट हाऊ यू फील वेन. म्हणजे तुम्हाला जोड्या बनवायच्या आहेत आणि ज्या बाबतीत तुम्ही दुसऱ्यांना सहभागी करून घेता आणि ज्या बाबतीत एखाद्याला तुम्ही सहभागी करून घेत नाहीत, तुमची तेव्हा सहभागी करून घेण्याची इच्छा नसते, अशा गोष्टींची यादी करायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत किंवा एक सिच्युएशन दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही काय करता ते सांगायचं आहे. तर फर्स्ट बघूया आता. आणि ही आजूबाजूची जी मंडळी आहेत ती तुम्हाला माहीतच आहेत. आपण इयत्ता 6वीपासून ते आपल्यासोबत आहेत. तारा, पॅडी, म्याऊ, ही सर्व मंडळी आपल्याला या ठिकाणी देखील दिलेली आहे. तर सिच्युएशन बघूया. यू शेअर युअर टिफिन विथ ऑदर, यू ईट ऑल बाय युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही तुमचा टिफिन दुसऱ्यांसोबत शेअर करता का किंवा तुम्ही एकटे खाता, त्यावेळेस तुम्हाला काय फील होतं ते या ठिकाणी सांगायचं आहे. मग आता तुम्ही एका शब्दात सांगू शकता. गुड, हॅपी, बॅड, प्राऊड, अशा वेगवेगळ्या वेजने तुम्हाला सांगता येईल. सेकंड आहे यू प्ले इन अ टीम. म्हणजे तुम्हाला टीममध्ये खेळायला आवडतं. यू प्रॅक्टिस अलोन किंवा तुम्हाला एकट्याला प्रॅक्टिस करायला आवडतं. यापैकी तुमचं मत काय आहे. त्यानंतर यू हिअर अ पीस ऑफ न्यूज. त्यानंतर यू टेल द न्यूज टू अदर्स. म्हणजे तुम्ही एखादी बातमी ऐकता किंवा एखाद्याला सांगता, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर यू रीड समथिंग नाईस बट डोंट टेल अदर्स अबाउट इट. म्हणजे तुम्ही एखादी चांगली गोष्ट वाचली आहे, चांगली कथा वाचली असेल, कविता वाचली असेल, तर तेव्हा तुम्ही ते दुसऱ्यांना सांगता का. यू टेल अदर्स अबाउट द इंटरेस्टिंग थिंग्स यू हॅव रीड. किंवा एखादी तुम्ही इंटरेस्टिंग गोष्ट ऐकली असेल, बघितली असेल, वाचली असेल, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सांगता का. तुमची इच्छा असते का सांगण्याची किंवा नसते. या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला सांगायच्या आहेत. यू लर्न टू मेक समथिंग न्यू, यू टीच इट टू अदर्स. म्हणजे तुम्ही एखादी नवीन गोष्ट बनवायला किंवा करायला शिकला आहात, तर तेव्हा ती तुम्हाला दुसऱ्यांना शिकवायला आवडेल का. तर या गोष्टीचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. येस, नो, अशा टाईपमध्ये. आता त्यानंतर या पाठात जे काही मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत ते पाहूयात. गेस द मीनिंग ऑफ ट्रेसपॉसेस विल बी prosecuted. Means legal action will be taken in the court against the persons who enter the place without permission of the owner of the place. त्यानंतर थिंक अँड आन्सर या टायटल खाली क्वेश्चन आहे. द ऑथर डिस्क्राइब्स द सीझन्स अँड नॅचरल एलिमेंट्स आर दो दे वेअर पर्सन्स. दिस इज नोन ॲज पर्सोनिफिकेशन. नेम द एलिमेंट्स which are personified here and tell whether each is shown as a good or bad person. म्हणजे या पाठामध्ये एखाद्या गोष्टी
निर्जीव वस्तू सजीव आहेत किंवा मानव आहेत असं समजून बऱ्याच ठिकाणी बोललेलं आहे. तर त्या निसर्गातील घटकांची आपल्याला नावे सांगायची आहेत आणि त्या चांगल्या आहेत की वाईट आहेत हे देखील सांगायचं आहे. तर फर्स्ट आहे द स्प्रिंग, अ गुड पर्सन. सेकंड, द नॉर्थ वाइंड, अ बॅड पर्सन. थर्ड, द स्नो, अ बॅड पर्सन. Fourth, the frost, a bad person. Fifth आहे the hail, a bad person. Sixth आहे the autumn, a good person. Seventh, trees, good person. Eight, birds, good person. 9, flowers, good persons. 10th, the winter, bad person. आणि 11th, the summer, a good person. आता त्यानंतर डिस्कस या टायटल खाली आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत. फर्स्ट, व्हॉट डू युअर प्रेफर समर ऑर विंटर अँड व्हाय. म्हणजे तुम्हाला उन्हाळा आवडतो की हिवाळा आणि का. आन्सर इज द समर इज माय फेवरेट सीझन. आता काही जण या ठिकाणी विंटरसुद्धा लिहू शकतात. ॲज वी गेट अ लॉंग 2 months हॉलिडे, आय लाईक टू विजिट माय ग्रँडपॅरेंट्स ड्युरिंग द समर इन आवर नेटिव्ह विलेज. We play all day long without thinking about school during the summer holidays. Summer are also the best time to go on a vacation to cooler places. Second question, what do the characters in the story prefer? What could be reason behind their choice? म्हणजे या गोष्टीमध्ये जे पात्र आहेत त्यांना कोणता ऋतू जास्त आवडतो, त्या आवडण्यामागचं किंवा त्यांनी ज्या ऋतूला पसंती दिलेली आहे त्या पसंतीमागे कोणती कारणे असावीत ते सांगायचे आहेत. तर पहिला क्वेश्चनचा आन्सर बघूया. द कॅरेक्टर्स इन द स्टोरी प्रेफर स्प्रिंग सीझन. आता सेकंड क्वेश्चनचा आन्सर पाहूयात. ड्युरिंग स्प्रिंग द ट्रीज ब्लॉसम, द बर्ड्स कम अँड फ्लाय विथ हॅपीनेस, फ्लावर्स कम अप थ्रो द ग्रीन ग्रास अँड एव्हरीवेअर द सीन इज लवली. दिस कुड बी द रिझन बिहाइंड देअर चॉईस. द विंटर इज व्हेरी कोल्ड इन दॅट रिजन. त्यानंतर थिंग्स टू डू या टायटल खाली क्वेश्चन आहे. फाइंड अँड रीड द रेस्ट ऑफ द स्टोरी. म्हणजे या कथेचा जो उरलेला भाग आहे तो आपल्याला मिळवायचा आहे आणि तो वाचायचा आहे. या ठिकाणी फक्त रीडिंगसाठी दिलेला आहे, रायटिंगचा कुठलाही पार्ट या ठिकाणी नाही. आता वर्कशॉपला आपण सुरुवात करूया. यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे. लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड टू वेदर अँड सीझन्स फ्रॉम द स्टोरी. म्हणजे या गोष्टीमधील आपल्याला वेदरविषयी म्हणजेच हवामानाविषयी आणि ऋतूंविषयी आलेल्या सर्व शब्दांची यादी करायची आहे. तर बघूयात. हॅपी ॲटमॉस्फिअर, विंटर, स्नो अँड फ्रोस्ट, नॉर्थ वाइंड, हेल, रोरिंग ऑफ द नॉर्थ वाइंड, स्प्रिंग टाईम, डेलिकेट, ब्लॉसम्स, ऑटम, रिच, फ्रूट, स्वीट सिंगिंग ऑफ बर्ड्स, गार्डन ब्युटिफुल विथ ट्रीज, फ्लावर्स, फ्रूट. तर अशी काही शब्द आपल्याला सांगता येतील. सेकंड क्वेश्चन आहे. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5 टर्न द स्टोरी इन टू अ प्ले ॲज अॅन ॲक्टिव्हिटी.
Use the following scenes and characters. Write appropriate speeches or dialogues for them. Also write stage directions in brackets. Each group can write one or two scenes. Then put the scene together to make a whole play. Read your play aloud. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला 5-5 मुलांचे गट करायचे आहेत आणि या गोष्टीचं नाटक बनवायचं आहे किंवा नाटकात रूपांतर करायचं आहे. तर आपल्याला या लेसनमध्ये जी आपल्याला चित्र दिलेली आहेत तर त्यांचा किंवा त्या पात्रांचा उपयोग करायचा आहे आणि ते डायलॉग्स लिहायचे आहेत. आणि सुरुवातीला 5-5च्या ग्रुपनं हे डायलॉग्स म्हणायचे आहेत आणि त्यानंतर पूर्ण नाटक सादर करायचं आहे. तर आपण बघूया फर्स्ट सीनपासून ते लास्ट सीनपर्यंत, सीन 8पर्यंत आपण हे डायलॉग्स लिहिलेले आहेत. बघूयात. सीन फर्स्ट. इन द जायंट गार्डन. कॅरेक्टर्स नरेटर, चिल्ड्रन, बर्ड्स एक्सेट्रा. तर नरेटर. Every afternoon children used to go and play in the giant's garden. Children. Come on friends, let's go inside the garden to play on soft green grass. Look at these trees with delicate blossoms and beautiful birds are singing. Birds. This is a beautiful garden. Children, they are playing happily. It's time to sing. Birds started singing. Children. How happy we are. आता सेकंड सीन पाहूयात. इन द जायंट्स गार्डन. द जायंट रिटर्न. कॅरेक्टर्स नरेटर, जायंट, चिल्ड्रन. नरेटर. आफ्टर 7 years the giant arrived in the castle. He saw that the children are playing in the garden. Giant. What are you doing here? Get out, children. My own garden is my own garden and will allow nobody to play in it but myself. Children run away. The giant built a high wall around the garden and put up a notice board. Scene 3. On the dusty road. Characters. Children. Children tried to play on the road, but they did not like it. Children. We have now nowhere to play. This road is dusty and full of hard stones. How happy we were in the garden. Characters. Spring, winter, beautiful flowers, snow, frost, north wind, hail. Spring. I don't like to go inside the giant's garden. He is very selfish. He put up a bad notice board. Winter. Spring entered all over the country except the giant's garden. I can live here forever. Beautiful flowers. Friends, take out our heads from the grass. Children will come in the afternoon. They saw the notice board. Oh, the giant is really very selfish. Its children are not coming to play here. We slip back into the ground. Snow and frost. Spring has forgotten his garden. So we will live here all the year round. Then they invited to the north wind. It came and rode in the garden. The north wind. This is a delightful spot. We must ask the hail to visit. Hail come. Hail. I am dressed in a grey and my breath is like ice. I broke most of the slates on the roof of the castle. Scene 5. The giant sitting at the window.
Characters: giant, autumn, winter, north wind, hail, snow. Narrator: the giant is sad and worried as to why the spring is not arriving in his garden. Giant: I cannot understand why the spring is so late in coming. I hope there will be a change in the weather. Autumn: he is too selfish. Spring: yes, so we will not visit his garden. Winter: we can stay here for long. North wind: I am happy. Hail: I am also happy. Snow: we will dance together. Scene 6: the giant in his bed. Characters: giant, linnet, hail, north wind. One morning, when the giant is still in his bed, he hears some lovely music. It is a small linnet. Giant: such a sweet music. I think the spring has come at last. Linnet singing. Hail and north wind. What is this sweet song? Who is singing? Oh my god, it seems the spring has come. Scene 7: the giant at the window. Characters: children, trees, birds, flowers, winter, little boy. The giant sees most wonderful sight from the window. Children are playing in the garden, trees are dancing, birds are singing, flowers are looking up through the grass and laughing, but in one corner there is a still winter at a little boy climb tree, but he is too small. Little boy: I want to climb the tree, but I am too small. Please, someone help me. Scene 8: the giant in his garden. Characters: giant, children, tree, birds, little boy, spring. Narrator: the giant sees everything from the window and wants to help the poor little boy. He goes to the boy to help him. The trees are very happy and start dancing. Birds also come to the tree and express their joy. Little boy: thank you very much. Spring: he had changed himself. He is no more selfish. Children: see, the giant has helped the little boy. Let's go near him. He has changed into a good giant. Giant: sorry children, I was wrong. Now it is your garden. अशा प्रकारे सीन 1 पासून सीन 8 पर्यंत आपण कंप्लीट केलेला आहे. थर्ड क्वेश्चन पाहूया. राईट अ नोट ऑफ थँक्स फ्रॉम द चिल्ड्रेन टू द जायंट हू इज नाव देअर फ्रेंड. आपल्याला जायंटसाठी थँक नोट लिहायचे आहे. डिअर जायंट अंकल, वी आर व्हेरी मच थँकफुल टू यू फॉर लेटिंग अस प्ले इन युअर गार्डन. Your garden is really very beautiful and we enjoy playing here. Like if you also come and play with us. तर हे आन्सर तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील त्याला लिहू शकता. त्याला वेगळ्या पद्धतीने थँक्यू म्हणू शकता.
फोर्थ क्वेश्चन आहे, द स्टोरी गिवन हिअर इज अ पार्ट ऑफ अ लॉंगर स्टोरी, रीड द एंटायर स्टोरी ऑफ द सेल्फिश जायंट. म्हणजे जी सेल्फिश जायंट ही एक संपूर्ण कथा आहे, परंतु हा आपल्याला जो लेसन दिलेला आहे तो त्या कथेतील एक थोडासा छोटासा भाग आहे. तर ती पूर्ण आपल्याला स्टोरी वाचायची आहे. तुम्ही जर इंटरनेटवरती सर्च केलं तर ते तुम्हाला सहज मिळून जाईल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन यांचे देखील व्हिडिओ अवेलेबल आहेत. ते देखील तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या इयत्तेच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.